टाळ मृदंग श्रोते देखा तया माझ्या दंडवत ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे विठ्ठल शरण शरणाजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्ताने हा उत्सव घडवून आला याची इथे बसलेल्या सर्व भाविकांना पूर्णपणे कल्पना असली तरी पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरते. हनुमानजीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि त्या निमित्ताने सगळ्या ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्यानं घडवून आलेला हा सोहळा आमचे परमस्नेही गुरुबंधू हरिभक्तीपरायण काशिकानंद महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं निवृत्ती महाराज झाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व ग्रामस्थ मंडळीच्या एकत्रीकरणानं सर्व ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा निवृत्ती महाराजांनी मला निमंत्रण दिलं आणि ग्रामस्थांच्या वतीनं सन्माननीय नाना गायकवाड यांनी अधून मधून या कार्यक्रमाचं स्मरण करून दिलं आणि म्हणून तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. असं का म्हणतोय मी? आम्ही कोरोनातून वापस आलो म्हणून. आमचे पूजनीय भगुरे गुरुजी आणि त्यांची सर्व विद्यार्थी मंडळी ती वावीला स्थायिक झाल्यामुळे तर या भागात आता अडचण राहिली नाही. दास कधी बोलवा धुतल्या तांदळासारखा परमार्थ आमच्या भगुरे गुरुजीचा आहे. त्यांची सर्व विद्यार्थी मंडळी विनयकरी महाराज तुळशी वृंदावनवाल्या माऊल्या मागचे सर्व टाळकरी इकडचेही टाळकरी दोन्ही गुदंगाचार्यांना नमस्कार. उपस्थित माझ्या माय बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते तरुण बांधव गर्दी गर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. मला इथे आल्यानंतर त्यांच्याशी बोललो. निंबुणीचा मळा जुनं हे 80-81 सालची गोष्ट आहे. मी यायचो वावीला काशिकानंद बाबाचं तिथे रामायण असायचं. गावातलं पोलीस स्टेशन जुन्या मंडळीला आठवत असेल. आणि इथं आल्यावरही लक्षात आले की एकदा मी या वाडीला आलेलो होतो. त्याला 25-30 वर्ष झाले. काशिकानंद महाराजांनी ती तारीख दिली होती. पावसाचे दिवस होते. जी मोटरसायकल पाठवली वावीला ती त्या फाट्यावर बंद पडली. तिथून पायी चालत आल्यामुळे चांगलं लक्षात राहतं. बसा. हरिभक्तीपरायण विष्णू महाराज कवळेकरही होते. पूर्वीचं आठवतं मला. आणि ते धाब्याचं माळवदाचं मंदिर होतं. ते त्याच्या पुढे कार्यक्रम होता. कृष्णा महाराजाला म्हटलं इथे मी एकदा आलेला. आमची रांजणगाव देशमुखची सगळी मंडळी आली. वावीकर आले. वावीकर आले म्हणजे त्यांचीच वाडी आहे. मते मामाही दिसतात. ते पुढे सरळ बसतो नाही तर मागे जाऊन बस. विठ्ठला एकादश वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथी च तीर्थेषु देवभक्तेषु वैष्णव. भगवान स्वतः सांगतात बरं का कृष्णा बुवा मला 3 गोष्टी आवडतात. व्रतामध्ये एकादशी, तीर्थामध्ये गंगा आणि भक्तामध्ये वैष्णव संपन्न होतोय. हा अविस्मरणीय प्रसंग आहे. 3-3, 4-4 मजली इमारती बांधणारे बरीच लोक आहेत. पण हनुमानजीला ऐश्वर्यामध्ये ठेवणारी पिंपरवाडी पूर्वीचं आम्ही मंदिर पाहिलेलं आहे. आता जेवढ्यांचा या ठिकाणी सहभाग लागला असेल, कोणी
101 रुपया गरीब असेल त्याने दिला असेल, कोणी 1100 दिले असतील, कोणी 11,000 दिले असेल, पण सर्वच्या सर्व धन्यवादास पात्र आहे. त्याही वेळेला बरं का कृष्णा महाराज एकट्या भगवान श्रीकृष्णाच्या करांगोळीमध्ये गोवर्धन उचलायची ताकद होती, पण देवानं एकट्यानं उचललं नाही. सगळे आपले गोपाळ गोळा केले, पेंड्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, सीदाम्या, मधुमंगल, अरे काठ्या लावा बाबा, काठ्या लावा. सर्वांनी काठ्या लावल्या नामदेवराव आणि कृष्णदेवानं करांगोळी लावली, अख्खा गोवर्धन उचलला. मी का सांगतो, याच्यात जास्त मोठी वर्गणी ज्यानं हनुमानजीसाठी दिली असेल त्याला श्रीकृष्ण समजा या गावातला. आणि गरीब असेल, 2 शेळ्या चालत असेल, फाटके कपडे घालून असेल, जर्मनच्या ताटात शेळीपाकी भाकरी खात असेल, त्यानंही आपल्या कमाईतून 101 रुपया दिला असेल त्याला गोपाळ समजा. या गावचे गोपाळ आणि श्रीकृष्ण एकत्रित आले आणि म्हणून हा अविस्मरणीय आपल्या पुढे एक लक्षात घ्या. कितीही करा प्रपंचाचं, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या डोक्यात, दोघाची आपल्या काळाचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा, तरी तुमचा एकुलता एक मुलगा तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. पिंपरवाडीच्या इथून कितीतरी पिढ्या मरतील, जावंच लागणार आहे, पण हनुमानजीच्या दरबारात येऊन नतमस्तक होताना सगळ्या पिढ्या या हयात पिढीचं नाव घेतील की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी तेवढा ठेवा करून ठेवला. आणि याला म्हणतात उत्तमची उरे कीर्ती म्हणे एका मरणे की सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे. सुरत से कीरत बडी बिन पंख उड जाय. सुरत म्हणजे हे गुजरात मधले शहर नाही, बडोदा, सुरत, हे 3.5 हाताचं जे शरीर आहे याला सुरतच म्हणते. सुरत से कीरत बडी बिन पंख उड जाय. सुरत तो जाती रही किरत कबू ना जाय. ही जाणार आहे, किती सांभाळण्याचा प्रयत्न करा, नाही कोरोना झाला तरी जाणार आहे. अस्ति जायते, अस्ति वर्धते, वितृणमते, अपेक्षयते, विनश्यते, ह्या 6 अवस्था ठरलेल्या आहे गुरुजी. ज्याचा जन्म झाला त्याचं अस्तित्व आहे, मग त्याच्यामध्ये वाढ होते, बदल होतो. बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नसतं. आता कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन झाल्यामुळे आम्हाला बसावं लागतं, उभं राहता येत होतं. बाळपणी असतं शरीर तसं तारुण्यात नाही, आणि तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नाही. तुमचे अनुभव आहे, कोणाचंही बाळ असू द्या, 2 वर्ष वयाचं उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरपान, हातात खुळखुळ्या काजळ्याचा टिळ्या नवीन माणूस सुद्धा म्हणतो पिंट्या पप्पी दे बाळा, असं कोणी म्हणतंय का? आजोबा काय कायम घाईतच असता बा तुम्ही, काय काम आहे, काय नाही, एक पप्पी द्या मग वावीला जा. अरे कुठली पप्पी, म्हातारी नाही तोंड पाहतं, पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला तोची देह. तोची म्हणजे ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते त्या देहाकडे कोणी पाहत नाही. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. म्हणून सुरत तो जाती रही. हे तुमचे अनुभव आहे. अंधारात जा तर तुमची स्वतःची सावली तुम्हाला सहकार्य करीत नाही. बाकीचं जाऊ द्या. अंधेरे में छाया साथ नहीं देती और बुढ़ेपे में काया साथ नहीं देती और मरते समय धन की माया साथ नहीं देती राहणार आहे. म्हणून उत्तमची उरे कीर्ती मागे. मी का सांगतो एवढं की या संबंधाने आणि पूर्णविराम याच्यात आहे. बाकी किती चांगलं काम बंगल्याचं करा तरी पूर्ण होत नाही. किती चांगला बांधा, बंगला बांधल्यानंतर कृष्णा महाराज मग वास्तुशांती, पंगत बसलेली अंगणात, घरमालक फिरतो, नामदेवराव फिरावं लागतं. बघू सावकाश जेव्हा नामदेवराव, पोटभर जेव्हा, लाजू नका नाना तात्या, लाजू नका रावसाहेब, काकासाहेब, लाजू नका. मालक फिरतो आणि जेवणारा म्हणतो थांबा, काय एवढा पैसा होता, मग पत्रा का टाकला, स्लाब का नाही होतला, याच्या नातीनं वाली एकटा आबदला 12 महिने, खालचं फुकटची बुंदी खाऊन सला त्याला. त्याच्या पुढचं म्हणतं अजून एवढं चांगलं घर बांधलं, डबडं घेऊन उसात जातो, संडास का नाही बांधला, देवघर का नाही बांधला. अरे मेलो तरी पूर्ण होत नाही. त्याचं नाव घर आहे, अपूर्ण राहत नाही ते मंदिर आहे. पाया खोकला, चोथा झाला, भिंती झाल्या, शिखराचं काम झालं आणि ब्रह्मचारी आणून केशवबाबा कळस बसला की मंदिर पूर्ण झालं. देवळाच्या कामा कळसू पूर्ण विराम यामध्ये. विठ्ठल
करते संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. निलेशजी केदार यांच्याच मध्ये आहे हे गाव नाही का? या आनंद आहे. धरिली जी होती चित्ती त्याची डोळा दिसती. गावकऱ्यांनी जो संकल्प केला होता, ज्याच्यासाठी सगळे गाव झटलं, लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे, आणि ते कार्य पूर्ण झालं. धरिली जी होती चित्ती त्याची डोळा दिसती. तुकोबारा म्हणतात, आले आवडीची फळ, आले आवडीची फळ, आले आवडीची त्याचं आडनाव आघाव आहे. थोडा आगाऊपणा करेल तर सांभाळून घ्या. आले आवडीची फळ, झाले कारण सकळ. हा आनंदाचा प्रसंग आहे. घाबरू नका. हो माहिती, तुम्ही घाबरू नका असं तिसरंच होऊन बसते. मग लाईट गेली आम्हालाही कळतं, पण ते बाबा काय म्हणतील, बाबा काय म्हणतील, आणि बाबाच्याच घरी गेल्यावर बाबा काय करत. बाबांनी समजून घेतलं पाहिजे. विठ्ठला अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. पहिल्या चरणावर पहिला प्रश्न निर्माण होतो. तुकाराम महाराज पांडुरंगाचे एकनिष्ठ उपासक. आपण थोडा संदर्भ लक्षात घ्या. त्या दैवतावर त्या भक्ताची निश्चित श्रद्धा. एकदा संत तुलसीदासजींच्या पुढे भगवान श्रीकृष्ण आले, पण तुलसीदासजींनी नमस्कार केला नाही. भगवान श्रीकृष्णाला वाटलं या बुवानं ओळखलं नसत, म्हणून परिचय दिला. मी भगवान श्रीकृष्ण. असतील मग म्हणजे देवा, तू या स्वरूपामध्ये गोपिका पागल केल्या असतील, पण हा तुलसीदास तुला नमस्कार करणार नाही का? कहा कहू छबी आज की भले बने हो नाथ, तुलसी मस्तक तबन में धनुष बाणले हात. मी पाया पडावं असं वाटतं का? रामाच्या रूपात लोटांगण घालील तुला. देव वापस गेला, राम रूपात आला. मुरली मुकुट तुराय के धनुष बाणले हात, तुलसीदास के कारण ब्रजनाथ भय रघु. ही एकनिष्ठ उपासना. एक तो तीर्थावळीचा प्रसंग डोळ्यापुढे आणा. ज्ञानोबा राय पांडुरंगाला म्हणाले, देवा मला तीर्थयात्रेला जायचं आहे. मग काय प्रासंगिक करार गाडी दे? नाही रे, तुमचा नामा फक्त सोबतीला द्या. नामा सोबतीला द्या म्हटल्याबरोबर पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. माऊली सगळे देईल, माझा नामा नाही देणार का? क्षणभर माझा नामा दिसला नाही तर पाण्याशिवाय मासातची माझी अवस्था होत असते. मला दुसरं काही नको देवा, फक्त नामा नेणार. हो नाही करता करता 6:45 होच म्हटलं. मला वाटलं मीच वेळ सांभाळतो, पण पिंपळवाडी आमच्या पुढे 2 पावलं होती. आधीच सुरू केलं. हुशार मंडळी. ठीक आहे. नामदेवराय आले. पांडुरंग म्हणाले, नामा
तुला ज्ञानोबारायाच्या सोबत तीर्थयात्रेला जावं लागेल. लाल डोळे केले नामदेवाने. किती वेळा सांगत तेव्हा तुम्हाला, वतना आमुची निरास पंढरी विठोबाच्या घरी नांद नको सेवा करू त्याची नित्य मनोभावे प्रसाद स्वभाव देतील. नामाने आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देते. वैकुंठासी आम्हा धारू नको हरी वास दे पंढरी सर्वता. अरे हो, शांत हो बाबा. पण मी ज्यांच्या सोबत पाठवतो ते कोण आहे? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. आम्ही समजू शकतो, काळजी करू नका. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करी तसे आदर संगतीचा. ठीक आहे देवा, ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना, जातो. पण एका अटीवर, की निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई तीर्थयात्रेत वाटेल त्या देवाच्या पाया पडतील, पण तुमचा नामा नाही पाया पडणार. का? माझं ठरलंय देवा, कटावरी कर नाही ज्या देवा. कमरेवर नाही, पाय विटेवर नाही, हा नामा त्याचं दर्शन घेणार नाही. कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. याला म्हणतात एकनिष्ठ उपासना. अजून एक दोन प्रमाण देतो कृष्णा बुवा, प्रमाण देतो. मान तोडावया कर शस्त्रांचे, कठीण बहुतांचे उभारिले, तरी न वदे न वदे न वदे आन. हे नामदेवरायाचंच प्रमाण आहे. रस्त्याने जात असताना सशस्त्र गुंडांची टोळी आम्हाला आडवी झाली, तलवारी दाखवल्या, सांगितलं विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं नाव घ्या, नाही घेणार. मुडकं तोडू तरी चालेल. मान तोडावया कर शस्त्रांचे, कठीण बहुतांचे उभारिले, तरी न वदे न वदे न वदे आन आन काही या विठ्ठला वाचून. अजून एक प्रमाण. ब्रह्मदेवाशी झाल्या भेटी, तोही वदेल ऐशा गोष्टी. जर ब्रह्मदेव रस्त्यात भेटला आणि तो म्हणाल विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं भजन करा, तर आम्ही म्हणू याचे चारही डोके फिरले. ब्रह्मदेवाशी झाली भेटीन, तोही वदेल ऐशा गोष्टी, तरी चळला प्रोटी निभ्रांत जाणार. मग आमचा विठ्ठल प्रचंड, प्रचंड इतर देवाचे न पाहू तोंड. आम्ही विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं तोंड पाहणार नाही. ही सगळी प्रमाणं लक्षात ठेवा. एक कंजूस होता, तिकडची गोष्ट सांगतो बाबा, इकडे कीर्तन करायचं आपल्याला. बरं का डेपे साहेब, कंजूस, मक्खी चूस म्हणजे तुपाच्या वाटीत नाही, कढीच्या वाटीत जरी माशी पडली तरी ते माशी तशी फेकत नव्हतं. आता फार महाग आहे का कढी? कढीतून माशी काढायचं,
चष्मा लावून माशीकडे बघायचं, हिला किती कडी चिकटली, आणि तिच्यापासून व्याजासह कडी वसूल करून मग माशी फेकायचं. म्हणजे माशी चोखून चोखून चोथा करून माशीला फेकणे, याला मक्खी चूस. म्हणजे कळलं तुम्हाला. नुसत्या हाताने कावळा न मारणे. जेवता जेवता वरण भात खाताना जर कावळ्या आला, त्याला प्रश्न पडायचा, जर आपण खडा फेकून मारला कावळ्याला तर त्याच्यापर्यंत हाताला चिकटलेली भाताची शीत जाईल, आणि कावळ्याला भात खाऊ घातल्याचा कलंक माझ्या उदार कुळाला लागल. याला म्हणतात नुसत्या हाताने कावळ्यानं मारणे. असं कंजूस पहिल्यांदा पंढरपूरला गेलं. जवळजवळ 80 वर्षाच्या वयात पहिल्यांदा आयुष्यात पंढरपूरला गेलं. मग पांडुरंगानं ठरवलं, कृष्णाबुवा याची परीक्षा ठरवली घ्यायची आपण. चंद्रभागेच्या वाळवंटात आंघोळ झाल्यावर पांडुरंग वासुदेवाच्या रूपात आले. हे टावेलने अंग पुसत होतं. वासुदेवाच्या रूपातल्या पांडुरंगानं सुरू केलं. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजोरीच्या खंडोबाला, देहूगावच्या तुकारामाला, पंढरीच्या पांडुरंगाला, जाडा वाचून करत नाही, माया वाचून कामापुरता आपल्याकडे धंदा आहे ना तो. काय पाहिजे काय? काही नाही, एक पैसा. वासुदेव म्हणला, आता नया पैशाचं दान न करता 80 वर्ष जगलं ते साध्या डोक्याचं असेल का? तुम्ही डोकं चालला. तुम्हाला वासुदेवा पहिल्यांदा पंढरपूरला आलो. अनुभवी वारकऱ्यांनी सांगितलं की पंढरपूरला जातो जा, पण ते चंद्रभागेच्या वाळवंटात चोऱ्या होतात, पैसा नेऊ नको. म्हणून मी नया पैसा आणला नाही, टावेल चड्डीवर आलो. तुम्हाला पैसा पाहिजे तर खोलीवर या, खोलीवर. वासुदेव म्हणला, ठीक आहे बाबा, खोलीवर येतो. गेला वासुदेव गर्दीत निघून हा खोलीवर आला. आतून कडी लावली, कपडे बदलू लागला आणि मनात म्हणतोय, मूर्ख दिसला वासुदेव. पंढरपुरात मठ किती, मजले किती, खोल्या किती, निदान विचारायचं कोण्या धर्मशाळेत, कोणत्या मजल्यावर, किती नंबरच्या खोलीत. मूर्ख दिसला म्हणला वासुदेव. एवढ्यात बाहेरून दरवाजावर थाप पडली, आणि जसं दार उघडलं, आळंदीच्या ज्ञानोबाला, तुम्ही म्हणला की खोलीवर या. अरे मी सहज म्हणलं. मग मी सहजच आलो, पैसा काढा. हा म्हणला वासुदेवा. आल्या आल्या पैसे मोजले, 350 रुपये भरले. आणि जायला तेवढीच तिकीट आहे. कंडक्टर 1 रुपया कमी असला तर तिकीट देत नाही, म्हणून तिकिटाची अडचण येणार आहे. मग काय करू? काही नाही, गावला या, देऊ तुमचा पैसा. वासुदेव म्हणला, ठीक आहे, तिकिटाची अडचण आहे ना, मी गावला येतो. वासुदेव गेल्यावर हा म्हणला, मूर्ख दिसला वासुदेव. 350 जाण्याचे, मतीमामान 350 येण्याचे. 700 रुपयाचा तिकीट खर्च करून नया पैशाच्या दानाला कोणी येईल का? मूर्खातला मूर्ख. मग यानं घाई घाई बाजार केला. नामदेवरा, गोंगड्या, बांगड्या, ते तुम्हाला चांगलं पाठ आहे, खुळखुळा, गोपीचंदन, बुक्का, आणि लक्झरी बस पकडली. कृष्णाबुवा 8 तासात घरी आलं. निलेश भाऊ, बायकोला वाटलं जन्मात कधी पंढरीला गेलं नाही, 80 वर्षाच्या वयात पहिल्यांदा गेलं, म्हणून बिचारीनं पाठ मांडला. गरम पाणी बादलीभर याचे पाय धुवायला. पाय धुवून झाल्यावर मग आज सगळे सोडला बाजार. बायको सहज म्हणली, कशी काय झाली वारी? चांगली झाली. काही नवल विशेष? हा, विशेष घडलं म्हणला. वासुदेव आलता वाळवंटा, पैसा मागत होता. मग मी देतोय त्याला पैसा. खोलीवर म्हटलं, ते खोलीवर आलं. मग रसायला तिकिटात कमी पडते. मग म्हणलं मी गावला या. मग तो म्हणला गावला येतो. मग काय तुझं डोकं फिरलं का? 350 येण्याचे, 350 जाण्याचे, 700 रुपये खर्च करून मूर्खातला मूर्ख तरी येईल का कोणी? बायको घरातून म्हणली, अंगणात कोण आलं? तेच होतं. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजोरीच्या खंडोबाला. मला हाच लागलाय पंढरपुरापासून. आता एकच उपाय आहे म्हणला, मी मरायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर. मग काय डेड बॉडी पासून घेतला पैसा काही निघून झालं. हे धाडकन कोसळलं, नाटकीच होतं. आणि बायकोनं रडायला सुरुवात केली, जोरात रडू लागली. सगळा समाज जमा झाला. नाकाला कापूस लावायचे लोक, तर हे कापूस उडू देत नव्हतं. कापूस उडला तर पैसा जातो. आणि बायको अशी नाटकी होती, कधी पंढरपूरला नाही गेले आणि पहिल्यांदा गेले, आल्या आल्या मेले. लोक म्हणले याला म्हणतात नशीब. अरे जन्म गेला वाऱ्या करता करता, पण असं बरं. आणि तो वासुदेव अंगणात पाहिला आणि विचारलं ग्रामस्थाने, कुठले आपण? पंढरपूर. इकडे कुठं? मालकाकडेच. त्यासाठी पैसा देतो मला मालक. पैसा तो मेला. आता होता किंवा अटॅक. वाईट झालं म्हणला. आता ज्याच्या नावावर मी इथपर्यंत आलो
अंतयात्रा उरकल्याशिवाय कसा जाऊ म्हणला वासुदेव. हे डेड बॉडीला कळालं, हे पेटवल्याशिवाय जात नाही आणि जिवंत आव म्हणा तर पैसा जातो. सगळी तयारी सुरू झाली, पाडी तापणं सुरू, रडारड सुरू. याला बाहेर काढलं, गरम पाण्यानं नाव घातलं, चटका बसला तरी ऊस म्हणे ना पैसा जातो. चौघानं खांद्यावर घेतलं, वेळ कधी आहे ना, एकच तास आहे. घेतलं, उरकलं, चाललंय. सगळी प्रेत यात्रा वासुदेव प्रेत यात्रेत भगुरी गुरुजी. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला वासुदेव. याला चितेवर ठेवलं तरी म्हणे ना मी जिवंत आहे म्हणून. अग्नी पेटवला, जाळ झाला, तेव्हा ते पेटणारं नाही घाबरलं, वासुदेवच घाबरला. देवाला वाटलं मरतय ले, वायवंटापासून मागे लागलेलं काय एका पैशानी मरतो, माझा पैसा सुटला. तो म्हणला ह्याही पठ्ठ्या उठला. ज्ञानोबार आहे दृष्टांत देतात. एकोत्तराची वाडी जळते आगी घाली ती उडी. एका नया पैशासाठी पेटत्या आगीत उडी घालतात. एवढं ज्याचं धनावर प्रेम असतं, आमा नारायण पैसा भावे लोभ्या आवडे धन आमा नारायण पैशा परी. पतिव्रता नेणे आणिकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी बनी. तसं आणिकाची स्तुती आमा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा. पांडुरंगाशिवाय दुसऱ्याची स्तुती करणं आम्हाला ब्रह्महत्येसारखं पाप आहे असं म्हणणारे संत. एवढंच नाही, एका विठ्ठला वाचून न करू आणिका भजन. एका विठ्ठलाशिवाय आम्ही दुसऱ्याचं भजन करणार नाही. एवढंच नाही, विठ्ठलाशिवाय दुसऱ्याला शरण जाणार नाही. तुझा शरणागत शरण, तुझा शरणागत शरण, जाऊ आणिका, तुझा शरणागत शरणागत शरण जाऊ आणिकासी. तुका म्हणे लाज कवना हे का नेनसी. असं साक्षात पांडुरंगाला म्हणणारे तुकोबार आहे की तुझा शरणागत भक्त दुसऱ्याला शरण गेला तर कमीपणा तुझा आहे असं पांडुरंगाजवळ म्हणतात. आणि इथं शरणाची
शरणागत शरण जाऊ आणि कासी. तुका म्हणे लाज कवणा असं पांडुरंगाला सांगतात आणि इथं हनुमंताला शरण जातात. मी सुरुवात करताना बोललो होतो पहिल्या चरणावर पहिला प्रश्न विठ्ठल. याचं कारण आहे हनुमानजी हे संत आहे. कितीतरी प्रमाण याच्यावर सांगता येतील. हनुमानजी जेव्हा लंकेत गेले ना, लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून मंदिर वाटायचं, मंदिर, आणि मंदिर समजून हनुमानजी आत प्रवेश करायचे तर आत मल्लयुद्ध, मांसभक्षण. बस सांगावं लागत नाही की इथे शेलूदला सुवर्ण महोत्सव आहे. आपोआप हे वातावरण आणि प्रचंड गर्दी पाहून कोणाच्याही लक्षात येईल की सुवर्ण महोत्सव करावा तो शेलूदकरांनी केला तसा. असा भागवा भागवी नाही, काट कसर नाही. विठ्ठल आणि असा दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. याचं एकमेव कारण आहे अख्खं सेलूद गाव आणि पंचक्रोशीतील भाविक एका माईची लेकरं होऊन या कार्यासाठी एकत्रित आले आणि म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न होतो. आमची पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना राहील की 12 महिने प्रपंच करा, पण दरवर्षी 8 दिवस एका माईची लेकरं होऊन या पारमार्थिक कार्यासाठी एकत्रित या, ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. प्रसिद्ध 3 दुकानं जगात आहे, एक जीवाचं, देवाचं आणि संताचं. वेगवेगळ्या मालही प्रत्येकाच्या दुकानात आहे. केवळ दुःख मिळतं ते जीवाचं दुकान आहे. केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान आहे. सुख आणि दुःख दोन्ही मिळतं ते देवाचं दुकान आहे. दोन्ही आपणाला माहिती आहे. देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय. भगवंताचा अवतार झाला म्हणजे आनंद भक्ताला होतो, पण दुर्जनाला दुःख होतं. हे दुकान देवाचं आहे. कॉलऱ्याची साथ आली, अण्णा पटापटा पटापटा माणसं मेली, प्रत्येक घरातलं एक ना एक मेलं, अख्खं गाव दुःखी झालं. पण त्याही वर्षी एक सुखी झालं. कोण? ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान. हिवाळ पाटील ते वल्ल सरपण येड्या बाभईचं डबल भावात विकत होतं. अन्नात लगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. साधं रॉकेलच्या लोणावर फिरणारं सरपणवाल्यानं टाटा सफारी घेतली. किराणा दुकानदारानं लक्ष ठेवलं, मला दिवसभर पुड्या बांधतो, माशा हाकत बसतो, 70 रुपये 40 पैसे दुकान पाहिजे. सरपणाचं ते गेल्या वर्षी लोणावर फिरत होतं, यंदा मला टाटा सफारीतून टाटा करते म्हणून त्यानं स्वतःचं किराणा दुकान विकलं, काही शेत विकलं, बँकेतून कर्ज काढलं. याच्या बाणीवर दुकान थाटलं स्मशाना शेजारी. यानंही बोर्ड लावला, आमच्या येथे अंत्ययात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल. 5 मन सरपण, बांबू, सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हारबुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह. 1 जानेवारी 2023 दुकान ओपन केलं अण्णा, पण एप्रिलची 21 आली, एकही नाही मेलं. अख्खं गाव सुखी झालं. आता दुकानवालं दुःखी झालं. विठ्ठल बस हे देवाचं दुकान आहे. काहीला सुख आणि काहीला दुःख. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान आहे. फक्त एकमेकाकडे बोट दाखवायचा कार्यक्रम चालू आहे. ज्याला मुलं बाळ नाही, भगवान बाबा ते म्हणतं मुलं झालेलं सुखी. आणि ज्याचे दारू पिऊन जोड्या भरल्या लाता बापाच्या कंबरड्यात त्याला विचारा, ते म्हणतं पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो महाराज अजिबात लेकरू न झालेलं सुखी. हे तिकडे बोट दाखवतं, इकडे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान. सुख दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान. आणि केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान. सुख एक हे चिठाये, सुख एक चिठाये, बहुपाई उत्तम बहुपाई संता
श्रीमंतांचे. परिस्थिती बिकट असू द्या अण्णा, बाजी बिन लौन तीन टूक कौपिन में इंद्र बापुरो कौन. ही भक्तीची मस्ती आहे. संत तुलसीदासजी म्हणतात, मला फक्त 3 गोष्टी जर जीवनात मिळाल्या, लज्जा रक्षणासाठी 3 बोटाची केळीच्या पानाची लंगोट, जगण्यासाठी दिवसात एकदा बिगर मिठाची भाजी, आणि धर्म सांभाळण्यासाठी मुंज नावाच्या गवताचं जानवर. या 3 गोष्टी, बाजी बिन लौन, बिना मिठाची भाजी, आणि लज्जा रक्षणासाठी केळीच्या पानाची लंगोट, भाजी बिन लौन, 3 टूक कौपिन में इंद्र बापुरो कौन. पठ्याच्या पुढे इंद्र सुद्धा दुःखी. ही भक्तीची मस्ती आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी समाज प्रबोधन करावं. समाज प्रबोधन करताना तुका म्हणे, खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर पडू घ्या रे तुम्ही, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, लाडू नका तर पडू घ्या रे तुम्ही, नका तर पडू घ्या रे तुम्ही. आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर पडू घ्या रे तुम्ही, नका तर पडू घ्या रे तुम्ही, अरे तुम्ही. राजाला लाजवेल एवढा आनंद तुकोबारायच्या चेहऱ्यावर. नवल नाही, पण प्रबोधन करताना खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. बरं का भगवान बाबा, शेलूरचे लोक म्हणायचे, आपण एवढी श्रीमंती भोगलेली का, पण आनंदाचे लाडू नाही खाल्ले. बेसन पिठाचे, रव्याचे, बुंदीचे, एकादशीला राजगिऱ्याचे, पण हा तर बाबा म्हणतो खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. बरं, आनंदाचे लाडू खातो, तुम्ही घ्या म्हणतो, यात नवल नाही, याच्या चेहऱ्यावरही आनंद आहे. शेलूरचा एक म्हणला, हा घरचा गडगंज श्रीमंत असला पाहिजे, त्याच्यानं हा तुकाराम बुवा आनंदी असला. शेलूरची लोक चिकित्सक होती, सरळ देहू गाठलं त्यांनी. इथे तुकाराम महाराज नावाचे संत कुठे राहतात हो? गावकरी म्हणले, का तुम्ही केलं का वाटोडे प्रपंचाचा लागला त्या बुवाच्या नादी? तुम्हाला माहित आहे ना, त्या गावात त्या बुवाला किती किंमत असते तुम्हाला चांगलं माहिती आहे. जग मानल पण 3 नाही मानत, पड़ोसी, कुटुंबी और पत्नी. सूत्र है, दुनिया मानती है लेकिन पड़ोसी नहीं मानते, कुटुंबी नहीं मानते और पत्नी नहीं मानती. पूरी दुनिया पैर पड़ती है, लेकिन घर जाने के बाद पत्नी कहते बातें मत करो, आधा लीटर मिट्टी का तेल लाओ, 2 दिन से घर में तेल नहीं. हे समाजाला शहाणपण सांगतं, पण त्याची बायको त्याला शहाणपण सांगते, पत्नी नाही मानते. हे बऱ्याच बुवाला कल्पना आहे त्याची, पत्नी नहीं मानती. पड़ोसी, अरे इतने दूर से आते हो आप लोग, हम तो पड़ोसी लेकिन कभी जाते नहीं उनके पास. अरे अभी अभी बाबा बन गया, पीके रहता था, पूरा 7-12 हमें मालूम है. पड़ोसी नहीं मानते, गांव वाले नहीं मानते और पत्नी नहीं मानती. तो तुकाराम महाराज नावाचे संत कुठे राहतात? जा पुढं, ज्याच्या दारामध्ये वृंदावन तुळशीचं असेल, भगवी पताक घराला असेल, धन्य ते सदन वैष्णवाचे, दयाचे द्वारी तुळशी वृंदावन, तुळशी वृंदावन, द्वारी तुळशी वृंदावन, तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवा, धन्य ते सदन वैष्णवाचे, धन्य ते सदन वैष्णवा. सोन्याचा पिंपळ गेला आळंदीला प्रकरण. मग तो अभंग तुकोबारायचा, मी सांगतो हा एकनाथ महाराजाचा. सुरुवात सारखी आहे, पण सोन्याचा पिंपळ म्हटलं की आपलं प्रकरण गेलं आळंदीला. हा ते नाही, जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवाचे. तिथं गेल्यावर तुकाराम महाराज घोंगड्यावर बसले होते. बरं का सोमनाथ भाऊ, भजन चाललेलं अंगणात. सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद चेहऱ्यावर. शेलूरचे लोक म्हणले, का रे आपल्याला वाटलं होतं हा गडगंज श्रीमंत असावा, पण याच्या घराला छप्पर नाही. घर चंद्रमोळी, ते माहिती आहे तुम्हाला शब्द, घर चंद्रमोळी, चुली हराळी, केळीवर नारळी, हे वैभव.
दुसरं सांगतो, दद्वयम नास्ति दंतानाम भद्वयम भूरी भोजनम उद्वयम वृत्तिरस्माकम फद्वयम गृहकर्मणी. दद्वयम नास्ति दंतानाम, दोन द दाताला लागत नाही. ही मजा पहा. दोन द म्हणजे दही आणि दूध. दद्वयम नास्ति दंतानाम, खाता काय? भद्वयम भूरी भोजनम, दोन भ भाजी न भाकरी. हे मराठी नीट ऐका. दोन द लागत नाही दाताला, दही न दूध. खाता काय? भ खातो, भाजी आणि भाकरी. व्यवसाय काय? उद्वयम वृत्तिरस्माकम, दोन ऊ आमचा व्यवसाय. ऊ म्हणजे उष्ण आणि उदार, दोन ऊ. आणि संपत्ती फद्वयम ग्रह कर्मणी, दोन फ म्हणजे फाटके कपडे फुटके भांडे. घर चंद्रमोळी, चुलीवर हराळी. ज्याच्या चुलीमध्ये अशोक पाटील ताजी हराळी होती उगवलेली. डोकं चालवा, चूल पेटत असेल का रोज? चूल पेटला हराळी उगवल का? म्हणून चुलीवर हराळी. याच्यातून परिस्थिती लक्षात घ्यायची. केळीवर नारळी, केळीवर नारळी म्हणजे आता ते जुने शब्द संपले. ते मातीचं छोटं भांडं, रांजण, माठ, दुधाणी, मडकं, डेरा, त्याच्यापैकी छोटंसं एक दोन तांब्या पाणी बसेली असतं, त्याला म्हणायचं केळी. केळी नाही तर हीच केळी घ्यान खायची, हा ना. आणि त्याच्यावर झाकून ठेवलेली अर्धी नारळ वाटी, ते खोबरं काढून घेतल्यावर फुटकं नारळ अर्ध, बस याला म्हणतात केळीवर नारळी. चुलीवर हराळी, घर चंद्रमोळी. मग म्हणलं एवढा आनंद कशाचा? एक म्हणला मला असं वाटतं बा. लवकर सांग काय वाटतं तुला ते? आता हे जवळजवळ 9 वाजायला आले बरं का सोमनाथ भाऊ, काय वाटतं तर सांग. घरची परिस्थिती जरी बिकट असली तरी या बाबाची मंडळी चांगल्या स्वभावाची असली पाहिजे. आणि त्या माऊलीच्या स्वभावानं हा बाबा आनंदी असला पाहिजे. महाराज तुम्ही शेलूदला कीर्तन केलं, तुमचा आनंद चेहऱ्याचा पाहून वाटलं घरगणची श्रीमंती असावी, पण हे घर तुमची परिस्थिती पाहिली तरी आमचा एक जण म्हणतो माऊली चांगल्या स्वभावाची असली पाहिजे. कुठे गेले आई साहेब? आता येतील ना पाणी घेऊन. आणि डोक्यावर घागर घेऊन जिजाबाई तुकोबार आहे म्हणले. शेलूदचे पाहुणे आले, पाहुणे आले आपल्याकडे, गुळ पाणी आणा. तेव्हा चहा पाणी नव्हता. लाल डोळे टोमॅटो सारखे जिजाबाईचे. कोरडी ऑर्डर सोडा, उंदीर मेला तरी धान्याचा दाना आहे का घरात? गोड पाणी आणा. पाहुणे तर हादरलेच. खरे आपल्याला वाटलं होतं हा बाबा माऊलीच्या स्वभावानं आनंदी असेल, मग एवढा आनंद कशाचा? म्हणले आता वेळ कशाला घालवता, सरळ विचारू. बाबा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला वाटत होतं घरची श्रीमंती असावी, पण घराला छप्पर नाही. नंतर वाटलं माऊली चांगल्या स्वभावाची असली पाहिजे, पण आमच्या समोर विजेसारखी कडाडली. मग आमच्या दृष्टीनं तुमची पत्नी अनुकूल नसताना, घरची परिस्थिती प्रतिकूल असताना तुमच्या चेहऱ्यावर सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद असण्याचं कारण काय? म्हणलं एकच कारण, अवघी चिंता. अवघी चिंता उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, दर्शनी हा लाभ
भगवान बाबा, अरे हे सेलूच्या तरुण मंडळाचं नियोजन असल्यामुळे सगळे तेंडुलकर गोळा केले त्यांनी, षटकारच मजा आहे. तरी मी 10 पर्यंत सोडत नाही तुम्हाला. सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद होण्याचं कारण महाराज म्हणतात, अवघी चिंता वारली. आता असं जर लिहिलं असतं अशोकराव, उजळले भाग्य आता अवघी चिंता पळाली, काय बिघडतंय का? अरे पळाली काय आणि वारली काय? यमक तर जुळतच ना, पण नाही. वारली आणि पळाली जमीन अस्मान इतकं अंतर पडतं. समजा एखाद्याची पळाली, तुम्हाला सांगतो लाल शर्टवाले, चिंता म्हणतो मी, समजावर चालला आपला. समजा जर एखाद्याची पळाली, पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे. पण वारली, म्हणून चिंता पळाली आणि वारली. बाप लेकाचं शाब्दिक भांडण. भर चौकात मुलगा जरा अपमानास्पद बोलला. कराडी स्वभावाचा बाप म्हणला, अरे एवढं मिळवलं तुझ्यासाठी, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटत चोकडी डोळ्यात तेल घालून संसार केला आणि वाटेल तसा अपमान करतो. नाही राहणार वाड्यात, जाय म्हाताऱ्या. नाही राहत तर आता गेल्याशिवाय गत्यंतर आहे का? गरम डोक्याचं म्हातारा घरी आलं ऋषिकेश. त्याने एक घोंगडं घेतलं, एक गोदडी घेतली, एक धोत्र घेतलं, फाटकी बंडी घेतली, जर्मनचं ताट, तांब्या प्लास्टिकचा पिशवी भरली, गेलं निघून. 4 महिने तपास नाही. पण जेव्हा कार्तिक वारीला शेलूचे माणसं गेले, तेव्हा हे गोपाळपूरच्या रस्त्याला भिकाऱ्याच्या लाईनमध्ये प्लास्टिकच्या कागदावर 10-20 रुपयाचे सुटे नाणे जर्मनच्या ताटात. ओळखलं लोकांनी का, हे तर आपल्या गावचं पाटील. 4 महिने झाले तपास नाही याचा. जय हरी पाटील, चांगला बिझनेस सुरू केला. अरे तुमच्या दारात रोज 10 भिकारी तुकडा खायला येतात ना, तुम्ही भिकाऱ्याच्या लाईन मध्ये रुपया जमा करता. 4 महिने झाले तुमचं पोर सारखं रडतंय, सगळे शोधून काढलं, तुमचा तपास लागत नाही. बरं तुमचंच पोर बोललं काय, गावातले बोलले? आता तुम्ही नाही सहन करणार तर काय गावातले म्हातारे सहन करतील? चला चला म्हटल्यावर उठलंच. हे चातुर्मास वाट बघत होतं मला, कोण घरी चला म्हणतं. चालतं आणलं रे बाबा, बरं का, वेळ कमी असल्यानं लगेच आणलं. जसा बाप आणला, वारकरी बाजूला होते, बाप वाड्या पुढे आल्याबरोबर 4 महिने बापासाठी रडत होता मुलगा. तो बाहेर आला आणि लोटांगण घातलं बापाला. एक लक्षात ठेवा पोरो, बापाचं महत्व बाप गेल्यावर कळत असतं, हे लक्षात ठेवा. कसाही असू दे बाप, खोकत बसलेला बाप असू दे, चिडचिड करणारा बाप असू दे, विनाकारण बोलणारा बाप असू दे, तुम्हाला शिव्या घालणारा बाप असू दे, पण जोपर्यंत बाप घरी बसून असतो, वजनदार वाटतो वाडा, वजनदार. एकदा बाप गेला, वाड्याचं वजन गेलं. पुन्हा लक्षात ठेवा, तुम्ही किती मोठं व्हा, अख्ख्या तालुक्यात तुमच्या पाठीहून शाबासकीची थाप पडू द्या, पण तुमच्या अशिक्षित बापाच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान आहे, ते टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. एवढं लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाये. हे माईचं प्रेम समाज पाहतो अशोकराव. दवाखान्यामध्ये कोरोनाचा काळ पाहला तुम्ही, किंवा आजारी पडू द्या पोर, माय बेडवर बसलेली असते. माय आहे ती, झेंडू बाम लावून देते पेशंटच्या डोक्याला, चमच्यानं दूध पाजते, माय पाणी पाजते, उपीट चमच्यानं खाऊ घालते, पाय चपून देते, गोळ्या देते, औषध देते. हे माय सगळ्या समाज पाहतो. पण त्याच वेळी दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात सोडत बाप दिवसभर येरझारा घालतो. हा समाजाला दिसत नाही. तर त्याचं कुठं प्रेम कमी आहे? बापाचा स्वीकार केला. बाबा आज तुमचं महत्व कळलं, 4 महिने झाले, आता मेलो तरी बोलणार नाही बाबा, फक्त वाडा सोडून जाऊ नका. बाप स्वीकारला यानं. 1 महिन्यानं शेजाऱ्याचा बाप मेला, 10वा झाला. भगवान महाराज गोड जेवणाचा कार्यक्रम झाला. महिना मासिक श्राद्ध झालं. कोणीतरी त्याच्या डोक्यात घालून दिलं, का रे काही प्रयत्न केले का नाही? कशाचे? तुझ्या बापासाठी. काय? अरे टीव्हीला द्यायचा, आपण यांना पाहिलं का? नाहीतर पेपरला वरील फोटोतील व्यक्ती सापडून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिलं जाईल. काय म्हणतो काय तू? तुझ्या बापाबद्दल म्हणतो. म्हणजे अरे म्हणजे काय करतो का? 4 महिन्याला आला त्याचा बाप, आणि तुझ्या बापाला 1च महिना झाला. म्हणले त्याचा आला का? तो पळाला म्हणून आला. माझा वारला, मेलो तरी येणार नाही. हे वारली आणि पळाली यातला फरक सांगण्यासाठी. अवघी चिंता वारली. त्याच्यात पुन्हा प्रपंचामध्ये चिंता पडते, परमार्थात वारते. हा फरक आहे. मुलगी जन्माला आली, ऋषिकेश तुझं झालं का? मला बोलव बरं का.
आमच्याकडे आहे ना मुली, काय बिगर मुलीचा भाग आहे का विदर्भ? अरे विदर्भासारख्या तर मुली नाही. आता तुम्ही विषय काढला सांगतो. 5 मुली पुराण काळामध्ये विदर्भातल्या आहे. 5 म्हणजे आता सांगावंच लागेल बाबा, ऋषिकेश पाय पटलं तर. पुराणाची पुराण भरली त्या 5 कन्याला पंचकन्या म्हणतात. एकट्या गावच्या कौंडण्यपूरच्या 5 मुली सांगतो मी विदर्भातल्या. नळे राजाची दमयंती ही कौंडण्यपूरची होती. दशरथ राजाची आई, रामचंद्राची आजी, अजय राजाची पत्नी, तिचं नाव इंदुमती, हे कौंडण्यपूरची. उगाच तुम्ही मला काढायला लावता. ते झाल्या दोघी झाल्या का? अगस्ती मुनीची लोपामुद्रा कौंडण्यपूरची. राजा सगराची केशिणी कौंडण्यपूरची. आणि विठ्ठलाची रुक्माई कौंडण्यपूरची. तुम्ही काय कमी समजता का विदर्भ? पुन्हा काय कमी पडलं म्हणून 6वी छत्रपती शिवाजी राजाची माता जिजाबाई विदर्भात. उगाच काढताय तुम्ही. आम्ही माहेरचे तुम्ही सासरचे आहे. म्हणून थोडीशी संपत्ती कमी असेल पण तिकडे समाधानी आहे लोक. कारण जेव्हा रुक्माई श्रीकृष्णजी सोबत निघाली, मी तिथंच होतो, भागवत ऐकतात, रडत होती. आता कोणती मुलगी रडते हो, माहेर सोडून जाताना रडते. आणि मग कृष्णदेवाने विचारलं, का रडता रुक्माई, का रडता? काही कमी आहे का तुम्हाला? रुक्माईचं उत्तर आहे, मला काय कमी आहे परमेश्वरा? जगाचा बाप, त्याची सेवा करायची भाग्य मला मिळालं. जगाचा बाप मला प्राप्त झाला, परमेश्वर मला प्राप्त झाला, मला काय कमी आहे? मग का रडता? मी माहेरच्या लोकांसाठी रडते देवा. एकच मागणं आहे, माझ्या माहेरची माणसं सुखाची ठेवा. कोणती मुलगी सासरी जाताना हीच अपेक्षा. विठ्ठल आपलं चिंता शब्दावर चाललं. जाते ती कन्या महती चिंता. कस्मान प्रदायती महान वितर्क सांप्रदाय समय अर्थ हरिका हृदय विदारिका पितुः. जाते ती कन्या महती चिंता. मुलगी जन्माला आली की बापाला चिंता निर्माण झाली. मग ती वयात आल्यावर पुन्हा चिंता. कस्मान प्रदायती, हिला अनुरूप असा योग्य वर कुठे सापडेल म्हणून चिंता. सामान्य बापाचं जाऊ द्या, सोमनाथजी मस्त लग्न केलं, अर्ध कोटी खर्च केला, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. काही काट कसं मला येता आलं नाही, पण मी फोनवर आशीर्वाद दिला. लोकांना वाटलं ढोकमारा इथंच बसलाय कुठेतरी. आणि बस कस्मान प्रदायक, मी चिंतासाठी सांगतो. मुलगी जन्माला आली की चिंता, वयात आल्यावर पुन्हा चिंता. हिला अनुरूप असा योग्य वर कुठे सापडेल. ऋषिकेश बाकीच्या बापाचं जाऊ द्या, रुक्माईचा बाप चिंतेत होता. तुम्ही म्हणता लग्नात राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी. आता मी असं विचारतो, जिथं रुक्माईचा बाप चिंतेत होता तर 2 गुंठे ऊस असलेल्या बापाचं कसं होत असेल? चौधरी महान चिंता. ही चिंता का? मुलगी जन्माला आली चिंता, अनुरूप असा योग्य वर कुठे सापडेल चिंता. बरं लग्न जुळलं म्हणजे चिंता वारली नाही, पळाली. लक्षात ठेवा. दुसऱ्या दिवशी पुन्हा बाप चिंतेत. का काल पाहुणे आले म्हणे लग्न जुळलं? हो जुळलं लग्न, मुलगाही अनुरूप मिळाला, घरानं वारकरी, श्रीमंत सासर. मग तुमच्या तोंडावर चिंता कशाची? अरे 50,000 रुपये जवळ नाही, 5 लाखाचा खर्च आहे. मग साहेब ओळखीचे आहे ना, काही पाईपलाईनचं करा, काय जर्सी गायचं, हे चांगलं माहिती आहे तुम्हाला. झालं प्रकरण केलं, अर्थहारिका म्हणजे अर्थाची चिंता पळाली. झालं लग्न थाटात पार पडलं. आणि मुलगी जेव्हा जाताना सोमनाथ भाऊ बापाच्या गळ्याला पहिली बिलगत असते. एरवी पुरुष रडला नाही जन्मभर, पण त्या दिवशी दगडाच्या हृदयाचा माणूस असू द्या नापास आहे. 24 वर्षाची मुलगी बासिंग बांधलेली, शहनाईचे स्वर सुरू झाले की पप्पाच्या तोंडावरून हात फिरवून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला आमच्यासाठी जन्मभर, तब्येतीची काळजी घ्या. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरी. राजा जनकासारखा विदेही रडला सीतेसाठी, हिमालयासारखा पहाड रडला पार्वतीसाठी, कण्वासारखा मुनी रडला शकुंतलेसाठी. सामान्य माणसाची काय कथा. झालं वाटे लावलं अशोकराव, चिंता पळाली. 2 वर्षांनी बाप पुन्हा चिंतातूर दिसला. काय झालं?
अहो कर्ज काढून लग्न केलं, पटके किती लोकांना बांधले, मंडप केवढा टाकला, केवढा थाट न केवढं स्वागत पाहुण्याचं. मुद्द्याचं बोला, काय झालं? काय झालं? 2-2 दिवस जावाई पडून असते गटारात, पेताड सापडलं येत नाही. अरे मरेपर्यंत चिंता. जात ती कन्या महती चिंता, कस्मान प्रदायती महान वितर्का, हा संप्रदाय समय अर्थहारिका हृदय विदारिका पितुः. म्हणजे प्रपंचातली चिंता पळते पुन्हा निर्माण होते, पळते पुन्हा निर्माण होते. महाराज म्हणतात वारली. गोकुळामध्ये चिंता वारली नव्हती. चिंता ते पळाली गोकुळा. चिंता ते पळाली गोकुळा चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. गोकुळातली चिंता पळाली बरं का ऋषिकेश. म्हणून काकासुराच्या, बकासुराच्या, रिठासुराच्या, पुतना मावशीच्या, माबळ भटाच्या रूपानं येत गेली पळत गेली, येत गेली पळत गेली. पळालेली चिंता निर्माण पुन्हा पण वारली. महाराज म्हणतात सार्वभौम राजाला लाजविल एवढा आनंद झाला. याचं कारण माझी चिंता वारली. अवघी चिंता वारली. ठीक आहे, चिंता वारली तर तुकोबाराच्या मागे चिंता होती कोणती? प्रपंचाची चिंता म्हणावं तर ते आपल्या धर्मपत्नीला सांगतात, नको चिंता करू वस्त्राया पोटात, नको चिंता करू वस्त्राया पोटात, माऊली आमची पांडुरंग. आता जे स्वतःच्या धर्मपत्नीला सांगतात, सोमनाथ भाऊ 2 झाले का? हिवाळे आणि चौधरी बरं घ्या, खुर्द आणि बुद्रुक. नको उन्हाळ्यात हिवाळे म्हणावं लागतं, त्याला काही इलाज आहे? नको नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. यावरून विचार करा, ही सगळी सुज्ञ मंडळी आहे, वेळ थोडी राहिली आपली. जे तुकाराम महाराज स्वतःच्या पत्नीला सांगतात वस्त्रा पोटाची चिंता करू नको, म्हणजे त्यांच्या मागं प्रपंचाची चिंता नव्हती हे सिद्ध झालं. आणि अवघी चिंता वारली. मग चिंता होती कोणती? कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार काय कृपा करेल नारायण, काय कृपा करेल नारायण. शाबा शाबा तुम्ही सांगा संत जन, ऐशे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. कैमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. कैये खंडईला कर्म, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. ही चिंता तुकोबारायच्या मागं होती. आणि महाराज म्हणतात वारली. शांत राहिले, हसू नका, हसू नका. तुम्ही हसला की मला वाटतं माझं काहीतरी चुकतंय. तुम्ही तुमच्या वैयक्तिक याच्यात हसत असला तरी वक्त्याला शंका येते. आता आपलं उरकून घ्यावं, पोरं हसायला गेले. उरकतोच मी, अजून पण 1.5 तास आहे. ते शांत बसा, एकमेकाकडे पाहू नका, गोष्टी करू नका, बाजूबाजूला करा. त्यांचं वैयक्तिक काहीतरी चाललं, ते सप्ताबद्दलच चर्चा असेल त्यांची. एवढी मोठी मंडळी म्हणजे काय, ते विनाकारण चर्चा आहे का? आणि पहा ते थोडे लहान एकत्रित आले का आवाज होतो, नाण्याचा आवाज होत असतो. नाणे काय ऋषिकेश, ते सुटे नाणे असते ना, 1 रुपया 2 रुपये 5 रुपये, त्याचा आवाज होतो. हे इकडे का नाही बोलत? ह्या नोटा 2000च्या आहे. खोकेचे खोके भरा तरी विना तक्रार. आपलं कीर्तन इथंच ठेवायचं चाललंय, नाण्याचा आवाज ना, म्हणून थोडं शांतता ठेवा. पुढची मंडळी नुसतं तरबेज पाहिजे. बाबा झालं थोडं राहिलं. आता चिंता वारली.
कोणती चिंता काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. नुसती चिंता वारली नाही, भाग्याचा उदय झाला. हे पहा, भाग्याचे कुठे 13 प्रकार आहे, कुठे मुख्य 4 प्रकार आहे. पण 4 असो की 13, पहिला नंबर देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला उद्या, जगातला 1 नंबरचा भाग्यवान कोण, त्याचं उत्तर आहे ज्याची तब्येत चांगली. तो 1 नंबरचा भाग्यवान नाही, 1 नंबरचा धनवान. अंगावर नीट कपडे नसू द्या, झोपडं मोडकं असू द्या, पण तब्येत चांगली असू द्या, त्याच्या पुढे टाटा बिर्ला दरिद्री समजा. ना तर काय करता, 100 एकर वाडी, 3 मजली माडी, एसीची गाडी, पण बॉडी उचलून ठेवायची गाडीत. काय अर्थ आहे का? पहिला धन आहे निरोगी काया. पहिलं भाग्य म्हणजे आरोग्य संपन्न शरीर, ज्याची देवानं तब्येत चांगली ठेवली. नाही तर काय करता, असून नाही खाता येत. आता 7 दिवस पंक्ती आहे, श्रीमंताच्या दारामध्ये वारकरी जेवतात, एकानं 42 जिलेब्या दाबल्या, बिगर शुगरवाले सगळे, ज्ञानबा तुकाराम ऋषिकेश 42. पण घर मालकाच्या ताटात ताकात भाकरी चुरून. एका वारकऱ्याला वाईट वाटलं, पाटील काय तुमचं असून तुम्ही नाही खा गाव, आम्ही एकानं 42 दाबल्या राव जिलेब्या, आणि तुम्ही ताकात भाकरी. वारकरी दादा, तुमच्या ताटातली जिलेबी बघितल्यापासून माझी जीभ वळवळ करते, पण काय करू, डॉक्टरनं सांगितलं पाटला मरेपर्यंत जगायचं असेल तर जिलेबीच्या भानगडीत असून खाता येत नाही. मग पहिला नंबरचा धनवान मी सांगत होतो, आरोग्य संपन्न शरीर. पहिला धन है निरोगी काया, दुसरा धन है घर में माया. हे लक्षात ठेवा. 2 नंबरचं भाग्य कोणतं? घरात एकमेकावर जीवापाड प्रेम, यासारखं भाग्य नाही. म्हणून अरे जीवन म्हणजे घड्याळ आहे राजा, घड्याळ. नातू, आजोबान, मुलं, 3 काटे आहे ना घड्याळीला. तास काटा दमानी चालतो तो आजोबा, थोडा त्याच्यापेक्षा जलद गतीनं चालतो मुलं, आणि अति घाईनं उड्या मारत येते नातू, शकन काटा. याच्या एका घरात ते 60, जाऊ द्या कळलं तुम्हाला. सेकंद काटा म्हणजे नातू, मिनिट काटा म्हणजे मुलं, तास काटा म्हणजे म्हातारे. आपल्या आपल्या पद्धतीने दिवसभर हे काटे फिरू द्या, पण घड्याळ सांगतं फिरा, पण दुपारी 12ला 3ही एकत्रित या. तुम्ही घरी जाऊन संशोधन करा, काटे 3 एकत्रित कधी? फक्त 12ला. दिवसभर आपले आपले काम कष्ट करा, पण दुपारच्या जेवणाच्या वेळी नातवंड, सुना, मुलं, सासू, म्हातारी आणि एकमेकाला आग्रह करू नातवानं आजोबाला घास भरवावा, आजोबानं नातवाच्या तोंडात घास, मुलानं बापाला आग्रह करावा, सुनानं सासूला. हे 3 काटे 12ला. विठ्ठल